SIP बंद करावी का? कारण की आत्ता जर SIPचा आपण डेटा बघितला, खूप जणांनी SIP बंद केली आहे. लग्न असेल, अजून काय असेल, आणि तुम्हाला त्याची शॉपिंग करायची. तुमच्या घराच्या उजव्या साईडला एक मॉल आहे, तिथं 50% ऑफ चालला आहे, आणि डाव्या साईडला एक मॉल आहे, तिथं सेल नाही आहे. तुम्ही खरेदी करायला कुठे जाल? जिथं सेल चालू आहे तिथं, बरोबर आहे. मग हाच सेल जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लागतो तर लोक स्वतःचे कपडे विकून येतात. काहीच अर्थ नाही त्याच्यात. आज 15% ऑफ चल रहा है मार्केट में, खरीदो. का नाही घ्यायचं? आणि मग SIP बंद करा हे कुठून आलं? कारण आउटलुक शॉर्ट टर्म आहे. तुम्हाला उद्या सकाळी श्रीमंत व्हायचं आहे का? तुमची रिटायरमेंट उद्या आहे का? तुमचा जो काही गोलसाठी तुम्ही गुंतवणूक करताय तो गोल उद्या सकाळी आहे का? मग कशाला? तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा. लाँग टर्मचे जे तुमचे गोल्स आहेत, 7-8 वर्षानंतरचा जो गोल आहे त्याचेच साठीची गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंडमधनं केली पाहिजे. बिकॉज इट इज अ व्हॉलेटाईल ॲसेट. तो खालीवर होणारच आहे. त्यामुळे SIP बंद करणं इज वेडेपणाचं लक्षण आहे. फायनान्शियल सुसाईड येते डायरेक्टली. मी तर हेच म्हणेन. मी तर SIP माझी कधीच बंद करत नाही.